भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी नाटे साहेब आपल्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांचा यामध्ये पाठिंबा या ठिकाणी ते देणार आहेत, परंतु आपण सर्व समस्या त्यांना सविस्तर मांडलेल्या आहेत या ठिकाणी मनोगताच्या माध्यमातून व्यक्त करतील. प्रतिष्ठित संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघी या गावामध्ये एडीत जे 12 गाव आहे दुष्काळग्रस्त, ज्यांना पाणी येणार होतं आणि आज जवळजवळ 46 वर्ष झाले त्यांना पाणी आलं नाही, अशा या पीडित शेतकऱ्यांचं हे जन आंदोलन 9 वाजेला सुरू झालंय आणि आता जवळजवळ 11 वाजले. पोलीस यंत्रणेला सुद्धा माझं या माध्यमातून सांगणे का बघा या अधिकाऱ्यांना किती माज आणि मस्ती आहे बघा. म्हणजे जर शेतकऱ्यांनी 10 दिवस झाले तुम्हाला आंदोलन करणार आहे म्हणून पत्र दिलंय, शेतकऱ्याला आंदोलन करायची हौस नाहीये, तुम्ही त्यांचे प्रश्न मार्गी लावावे, प्रश्न सोडवावे, परंतु तुम्ही ते काही केलं नाही. तुम्ही अंत बघताय माझ्या शेतकऱ्याचा आणि तुम्हाला मस्ती आली. काय झालं? मालक झाला नौकर आणि नौकर झाला मालक. या देशाचे मालक कोण आहे? आज शेतकरी. अरे पण आज शेतकऱ्याचा पोरगा जेव्हा अधिकारी होऊन तिथं खुर्चीत बसतो तेव्हा त्या बापाला विसरतो, बापाला वणवण करायला होतो. सांगा ना. आणि या देशामध्ये आज आपण सगळीकडे बघतो, कुठे जाऊ द्या, कोणता विभाग राहू द्या, एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत, अशा यांनी म्हणी बदलून टाकली आहे. म्हणजे पुढारी आणि अधिकारी या अभद्र युती करून देशाला लुटू राहिले. आणि आज ह्या संगमनेर तालुक्यामध्ये गेल्या 8 पंचवार्षिक आमदार असलेल्या बाळासाहेब थोरातांना हा प्रश्न का दिसत नाही? मी इथं आलो, मला एक प्रश्न पडला की इथे जर एवढा मोठा महाराष्ट्राचा नेता माजी मंत्री असताना या माझ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू का पुसले जात नाहीये? हे कुठल्याही पक्षाचं आंदोलन नाहीये. प्रत्येक गावात गेलं का 50 शेतकरी, भाजपच्या दावणीला 50 शेतकरी, काँग्रेसच्या दावणीला 50 शेतकरी, राष्ट्रवादीच्या दावणीला 50 शेतकरी, शिंदे गटाच्या दावणीला. हे जात धर्म पक्ष संघटना सगळं बाजूला सोडा आणि शेतकरी म्हणून एक वाटा. किती टक्के शेतकरी या देशामध्ये? 70%. म्हणजे 70% या देशातला मतदार माझा शेतकरी आहे. आणि जर तो शेतकरी एकत्र आला तर आपण म्हणू तो मुख्यमंत्री, आपण म्हणू तो पंतप्रधान. म्हणून मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो, ज्या पद्धतीने तुम्ही एकजुटीने इथे एकत्र आलात ती एकजूट कायम ठेवा आणि तुम्हाला पाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. मला जेव्हा मी चतुरबाबांशी चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या ठिकाणी ज्या दर 5 वर्षाला इथं चारीचं काम झालं, करोडो रुपये आले, परंतु मग त्या चारीचं पाणी का आलं नाही? आणि या ठिकाणी पोलीस बांधवांनो बघा, तुमच्यामध्ये जे काही कोणी वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी या विभागाशी संपर्क करा. शेतकऱ्यांना अजून वेटीस धरू नका. अरे तुम्ही पत्र कालच तयार करून ठेवायचं होतं आणि तुम्ही आंदोलकांना व्हॉट्सअपवर पत्र पाठवता. खरं लाज वाटली पाहिजे तुम्हाला. ज्या कामाचे तुम्हाला पैसे मिळतात ते काम तुम्हाला प्रामाणिक करायला तुम्हाला तुमच्या शरीरावर काही लकवा गेलाय का? 50-50 हजार रुपये, लाख रुपये पगार आहे, तरी तुम्हाला माझ्या शेतकऱ्यांकडून 500 आणि 1000 रुपये लागत आहे. त्या कामाचे पगार मिळतो ते काम करायला. म्हणून शेतकऱ्यांनो, हा देश आपला आहे, या देशाचे मालक आपण आहे. म्हणून सगळ्यांनी संघटित व्हा, सगळे पक्ष वगैरे सगळे डोक्यातून काढा, फक्त शेतकरी म्हणून एकजूट व्हा आणि हे पाणी तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय जवान, जय जवान. भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी नाटे साहेबांना मी विनंती करतो, आम्हाला तिगाव माथ्यापर्यंत पाणी येईपर्यंत तुमची साथ हवी आहे आणि ती साथ आम्हाला मिळेल अशीच आशा आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. साहेब तुमचं नाव, तुमचं पद वगैरे सांगा. मी पांडुरंगाई समुद्रे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अहमदनगर, इथं जिल्हा जलसंधारण अधिकारी म्हणून कार्यरत आहे. जलसंपदाचे जलसंपदा या पुढे तुमचा पण परिचय द्या, तुमचं पद सांगा, तुमच्याकडे काय. हॅलो, मी सुभाष ऐका आता, तुम्ही ऐका.
अरे खाली बसून करा शूटिंग. तुम्ही खाली बसून शूटिंग करा ना, मागच्या दिसत नाही. खाली बसून शूटिंग करा कृपया. फक्त मीडिया चॅनल त्यांना परमिशन उभी राहायची. मी सुभाष पगारे जलसंपदा विभागातर्फे आलोय. उपअभियंता आहे मी. आमच्या कार्यकारी अभियंता शहाणे मॅडम आहेत, त्यांच्या घरी डेथ झाली असल्यामुळे ते येऊ शकले नाही. 2 दिवसापूर्वी त्यांचे सख्खे काका गेल्यामुळे मला यावं लागलं, म्हणजे ते येणारच होतं. बरं, हे आतापर्यंत हे 12 गावांना पाणी का बरं गेलं नाही? आमच्याकडे जे आहे ना 16 माईक जवळ धरा, जोरात बोला. 16 किलोमीटर पर्यंतची चारी आहे. 16 किलोमीटर पर्यंतची चारी आहे. मी मागच्या वर्षी आल्यापासून वटमेर डोंगरापर्यंत पाणी माईक जवळ पडतोय का? थोडं इकडे सारखं. पाणी येतंय का तुम्हाला? पाणी येतंय का? बोला. मागच्या वर्षी धरण भरलं का? नाही, थांबा. ए साहेब मागताय तेवढं पाणी येतंय का तुम्हाला? बघा, प्रश्न उत्तर आहे ना, मधील अधिकाऱ्यांमध्ये होणारे कृपया शांतता राखली तर तुम्हाला सर्व ऐकायला भेटेल. शांत राहा. बोला. 21 तारखेपासून परत दुसऱ्यांदा आपण कॅनल सुरू केलं ह्या वर्षी. 23 तारखेपासून आमच्या हद्दीच्या पुढे पाणी चाललंय. मला वाटतं की 90 किलोमीटर पर्यंत पाणी गेलं. प्रश्न उत्तर विचारणार आहे. 5 नंबरवरती कुठली 21 आणि कुठली 23? झालंय का तुमचं? या महिन्याचे झालंय का? हा, विचारा तुम्ही. एक मिनिट, तुमचे गॅस आहेत मला. तारखेला चालू झाला. तारीख सांगा. 5 सप्टेंबर. पुढे 5 तारखेला सप्टेंबरला चालू झाला बरोबर. आता मेन कालवा किती चालतो आज? 147. बरं, आम्हाला आमचा पाण्याचा वाटा किती? बोजापूर पुरा नदी किती? 35%. मग 147 मध्ये आमच्या टक्क्याला किती पिशेत वाट्याला आलं? करा गणित करा. 35% 147 पिशेत 50 पिशेत वाट्याला आलं. 50 पिशेत ऐका तुम्ही 50 पिशेत वाट्याला आलं. मंडलिक साहेब आहे ना, या पुढे या. थोडस मागे जागा आहे, मागे अशी बरं का, थोडस मागे त्यांना बोलायला त्यांच्या तोंडाला तुम्ही हात माईक द्या ना, असं करा. तुम्हाला किती पिशेत सोडले? 22. ऐका ना किती? 22 पिशेत. आणि आमच्या वाट्याला किती? 50. बरोबर. आमचं 38 पिशेत पाणी तुम्ही का थांबवले याचं उत्तर द्या. मंजूर झालेलं पाणी तुम्ही म्हणजे 45 पिशेत बरोबर. 45 फक्त 22 सोडलं, बाकी पाणी का सोडवले तुम्ही आतापर्यंत? वाटा तर तुम्हाला माहिती आहे का सोडवले? कॅनॉलची पूर्वीची जी क्षमता होती त्या क्षमतेनेच कॅनॉल अजून पण रन होते. नवीन क्षमताचे 215 क्युसेक्स आहे. मी बोलतो त्याचे निम्मे कामं झालेत, निम्मे बाकी असल्यामुळे पूर्ण क्षमतेने तो कॅनॉल रन करता येत नाहीये. मागच्या वर्षी एकदा फुटला होता, या वर्षी पण आम्ही जास्तीने रन करायचा प्रयत्न केला. 30 किलोमीटर मध्येच तेव्हा फुटून गेला आणि तो 3 दिवस आपल्याला कॅनॉल बंद ठेवावा लागला. 8 मध्ये दुरुस्ती वाटतं. आता उरलेल्या कामासाठीचा अंदाजपत्रक पण तयार आहे. त्यासाठी 52 कोटीची तरतूद पण नंतर बोला. जेवढं बोललं तेवढं बोला तुम्ही माझी विनंती. मग मला सांगा, तुम्ही आता काय म्हणले? कॅनल तेवढा चालतोय ना, आता बाकी आम्हाला काय दुसरे देऊन घालतो तुम्ही? कॅनल चालतोय 25 बोला. कॅनल चालू मध्ये एवढं पिशेत पाणी आम्हाला का सोडली बोला. तुम्ही काय करणार ते नंतर बोला. तुम्ही आता आमच्या वाट्याला कॅनलची जेवढी क्षमतेचा काही संबंध नाही. तुम्हाला मी आता विचारला ना, कॅनल किती चालतो, कॅनल किती चालतो अजून सांगा. किती चालतो? वरती धरणाजवळ 147 ने चालू, खाली इथं नाही. किती चालतो खाली? बोगद्याच्या बाहेर किती चालतो? बोगद्याच्या बाहेर तो 90-95 क्युसेक्स ने चालतो. बाकीचं पाणी कुठे जातोय? लिकेज एवढं. लाईनिंग नसल्यामुळे लिकेज. मग आता 90 आला ना, आता बदल असेल तुम्ही, कारण आता क्विशेत मोजलं ना मी. आता तुम्ही सरून घेतलं डायरेक्ट. आता त्याला बोलायचे कॅनल किती चालतो ते 25, आता 90 म्हणायला लागले तुम्ही. काहीतरी खरं बोला. 135 हा 147 हा धरणाच्या हेडला निघाला कॅनल.
तिथून 8 किलोमीटर आपला टनेल बाहेर पडतो, तिथं 90-95 क्युसेक मिळतो. म्हणजे आमच्या वाड्याला किती पाणी? 35 क्युसेस. मग आम्हाला का कमी सोडू तुम्ही? तरी सुद्धा कॅनल मध्ये पाणी बसत नाही तेवढं. कोणत्या 5 नंबरचा 5 नंबर शहराला बोलतो? 60 क्युसेसची मंजुरी 35 पाणी बसत नाही. आतापर्यंत तुम्ही काय केलं? 60 क्युसेसची मंजुरी 35 काय केलं? 60 क्युसेसची मंजुरी असताना 35 ऐकून घ्या, 60 क्युसेसची आता मंजुरी दिली असताना जर त्या ठिकाणी 35 क्युसेस का चालत नाही? 6 क्युसेकची तरी अजून तिचं काम पूर्ण झालेलं नाहीये. 2009 ते 2012 मध्ये काही निम्मे अर्धे काम झालेले आहेत. उरलेल्या कामासाठी आम्ही पाठपुरावा करतोय. 1-1.5 वर्षात ते पण काम पूर्ण होईल. अरे ऐका सहा व्हिडिओ लबाडी चालणार नाही. माझ्या भागात कागद आहे, रस्ते आली का? हे फक्त तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बोलत हो, चालतं. जनतेमध्ये तुम्हाला खरं बोलावं लागेल, ते चालणार नाही. 35 निर्मिती 35 क्युसेस तो चालणार कॅनल 35 क्युसेस 110ची मंजुरी त्याची. आता 35 का चालत नाही? तो ते चालणार नाही. तो कॅनल जेव्हा बनला ना तेव्हा त्याची कॅपॅसिटी कमीच होती. नाही बनला म्हणजे ऐकून घ्या. आता तो 110चा आहे का नाही? मग आता 110 असताना तो 35 का चालत? एवढं कसं लॉस चालेल? 110चा कुठला म्हणतो? मग मला समज तुम्ही आता 4 नंबर 4 पण 5 नंबरच्या हेड पासून पाणी येतं आपल्याकडे. त्या कॅनलची कॅपॅसिटी कमी आहे. कोणती? 5 नंबर चालीच्या कागदात बोला. 5 नंबर चालीच्या किती कागदात? ती 60 क्युसेक. 60 क्युसेस. कोणती? 5 नंबर 5-60 चालते. मग आमच्या वाट्याला किती आलं ते? पूर्ण 60 ना ते. हा मग आम्हाला किती आलं ते? 60 झाल्यानंतर पूर्ण तुमच्याच वाट्याला. बरं मला नाही पुढे साहेब खरं बोलायचं. दोन्ही यांनी डिवाइड केलं की नाही? त्यांचं म्हणणं असं आहे का 7ची चारी आहे पण पूर्ण झाल्यानंतर मिळत नाही तसं नाही. आता 7 येतं. 6 वेळेस कामं झाली. काय केलं? 7 आले ना नाही मला सांगा काऊ साहेब, मला सांगा. आता आपल्या जनतेच्या दाबात बोलत जे काही माझे बाप नाही, तुमचे बाप नाही, हे सगळ्यांचेच बाप आहे. हे आता इथं तुम्हाला सांगतो, श्राद्ध घालून नाही बाप दाखव म्हणारी साहेब. हे सगळं चालतं. ऐकून घ्या. आता माझं ऐका काऊ साहेब, तुमचा दोडी शाखा किती चालती? 30 ते 35 क्युसेक. 35 क्युसेस. आणि आता इकडे 4 नंबर किती चालती? 4 नंबर 17 किंवा 18 क्युसेक. 17-18 क्युसेस. मग 17-18 क्युसेस चालती. आम्हाला किती दिले त्याच्यातलं? तुम्हाला दिले आम्ही 25 ते 27 क्युसेक. साहेब सांगा तुम्ही सांगा. तुम्ही साहेब आता 22 क्युसेस मिळाले. तुमचाच माणूस आहे. 22 क्युसेस पासून परत वाढवली. आता पैसे बोला. आता वाटत आता ऐका. आता ऐका गाव साहेब मला सांग. ऐका. आता मला सांगा, तुम्ही दोडी शाखी त्याला सेपरेट शिंदरवाल्यांना आणि आमच्या काले आमच्या काले 2 फाटीमध्ये दोडीमध्ये शाखेतला आमच्या वाट्याचं काय झालंय? दोडीमध्ये पण 4 शाखा आहे ना. पण आमच्या संगमेश्वर तालुक्याचा वाटा कुठे? संगमेश्वर 4 आणि 5 मध्ये दोन्ही पण आहे ना. तिने गेले सारखं वाटावं. आमचं काय सारखं नाही केलेलं. मग 5 नंबरला जास्त काढलेले. किती? 25 ते 27 क्युसेक झालं. नाही साहेब मी सांगितलं 22 क्युसेक सांगितलं. तुम्ही कशा करता बोलताय? मोज म्हणजे आमच्या बापाने आम्हाला शाळा शिकवली, आम्ही थोडं शिकलो. इथे लबाड्यात चालणार नाही. आम्हाला पाहिजे पाणी आणि पाणीच पाहिजे. दोडी शाखेमध्ये जर दोडी शाखा सिन्नर मध्ये तिच्यात आमचा वाटा नाही आणि आमच्या गाले त्यांचा वाटा. कोणत्या वाटा तुमची? दोडी शाखेतला वाटा कुठे आमचा? दोडी शाखेचं वेगळंच काढतो ना पाण्यापासून. वेगळं म्हणजे पण असतं. आम्हाला संगमनेर तालुक्यात काय फायदा त्याचा? तुमच्या वाट्याचं तुमच्याकडे. आमच्या वाटी गेलं तर नियमाच दिलं तुम्ही. निम्मा नाही दिलेला आपल्याला. साहेब मंडलिक साहेब याच्याकडे तुम्हाला बोलवलंय. नाही तर मग तुम्ही जावा धडी पहिली. या प्रश्नाला आपल्याला सोल्युशन काढावं लागेल. अजिबात नाही. आता आम्हाला वितरिका नंबर 4 पासून 5 पर्यंत त्या कॅनलची कॅपॅसिटी नाही. तर आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा दुसरे कामं नाही झाले तर चालतील, पण 4 पासून 5 पर्यंत जे 2 ॲक्वाडक्ट एकदम बारीक आहे आणि तिथून जी पाणी सोडायची व्यवस्था आहे ते काम प्रायोरिटीने यांनी करावं असं मला जलसंपदा. माझं असं विनंती. आता आपल्याला काय करायला हवं ती ठरवू नंतर. आता परिस्थिती येते ना. आता परिस्थिती तुम्ही आम्हाला पाणी कमी देऊ राहिली हे महत्वाचे आम्हाला. या मुद्दे बोला. आता या लोकांना रोख व्यवहार पाहिजे. उधारी बुडवली या लोकांनी. या माणसांची 40 वर्ष उधारी बुडवली माणसं. या तालुक्यामध्ये 40 वर्ष उधारी बुडवणारे माणसं इथं. या लोकांचा उधारी विश्वास राहिली रोख व्यवहार लोक. मला सांगितलं रोख करा. 5 नंबर चालवून आपल्याकडे पाणी येत आहे.
5 नंबरची कॅपॅसिटी जेवढी होती फुल कॅपॅसिटी आपण आम्हाला उदाहरण नाही आवडत, उदाहरण नाही पाहिजे, गणितात बोला, गणितात बोलायचं, गणितात बोलायचं. पूर्ण कॅपॅसिटीने 25 ते 27 क्युसेस आम्ही रन केलेली आहे कशाची क्युसेस, आणि त्याचं जे उरलेलं काम झाल्यानंतर ती निश्चित 60 क्युसेस पुढे काय टाका समजा आता काय करता साहेब 22 पण फोटो माणूस का फोटो बोलतो त्यांनी 25 जे सोडलंय ते 2.5 किलोमीटर येताना आपल्याला नाही आपण पॉईंटवर बोलतोय साहेब 22 फोटो आहे आपले बरोबर. 22 ला त्यांनी आधी 22 सोडलं. तुम्ही बदलू नका, तुम्ही बंद पोहा असेल तरी बदलायचं नाही ते तुम्हाला मग ते पॉईंट होत आहे लवाड नाही चालणार. अहो मला तुम्हाला सांगतो अरे केस त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या. न करता हे तुम्हाला इकडे या जनतेच्या दबारात उत्तर द्यावं लागते ना. आता अजून परिस्थिती घ्या. सगळ्यांना जाणीवपूर्वक सांगतो छत्रबाबाचं एकदम काटेकोर लक्ष आहे. आधी पाणी 22 न येत होतं, परंतु 4 दिवसापासून साहेबांनी 26 क्युसेस म्हणजे 26 बरं मग म्हणजे यांनी आरडाओरडा केल्यावर तुम्ही पाणी वाढवणार का? त्यांनी सोडवलं साहेब. हा? नाही आणि 1 मिनिट, आणि आतापर्यंत जे कामं झाले हे म्हणता का चारी लिकेज आहे? 1 मिनिट, थोडीची एक सारी बंद करून आपण वरती पाणी वाढवतो. बरं 1 मिनिट, तुम्ही मगाशी काय म्हटले? 1 मिनिट, पाणी पुढे का जात नाही तर म्हणा मध्ये पाणी लिकेज आहे. आतापर्यंत कोट्यावधी रुपये खर्च झाले, मग ते कोणा खाल्ले? नाही कोणा खाल्ले ते पैसे? 1 मिनिट लक्षात ठेवा, हा पैसा गेला कुठं? काम झालंय हा आमच्याकडे 2009 ते 12 मध्येच फक्त रिमोल्डिंगचं काम 215 क्युसेसचा कालवा आहे. त्याच्यानंतर नाही पडत काही काम झालं. त्याला उत्तर 77 पासून जे झालं बरं 2009 आणि 12 झालं ना, मग ते काम व्यवस्थित नाही झालं का? नाही, ते निम्मार झालेलं आहे काम. निमा आणि अर्ध का नाही झालं? त्यावेळेस पूर्ण नाही झालेलं आहे. का पण का नाही झालं? का नाही झालं? अरे प्रत्येक अधिकारी येतो साहेब, तुम्ही घ्या 1 मिनिट माहिती. 1 मिनिट, हे पाणी काम पूर्ण का बरं नाही झालं? काय कारण त्याला? नाही ते काम मला सांगता नाही येणार. का बरं सांगता नाही येणार? 1 मिनिट, बरं मी तुम्हाला का नाही सांगता येणार काम? पाणी सोडलं तर डोके एवढे झालं. 1 मिनिट थांबा, पाणी काम पूर्ण का नाही झालं मला एवढं सांगा. सरकारकडे पैसे नाहीये का? तुम्ही खाली बसा. काय झालं का? हा बरं, निधी जो आला तो इस्टिमेट बनवून तेवढ्या कामासाठी आला ना, मग कमी काम कसं काय झालं? म्हणजे चारी गळायची का पैसे गळाले? का पण? बरं कोण ठेकेदार कोण होता? का बरं? मी सांगतो 1 मिनिट थांबा ना. म्हणजे तुम्ही 1 मिनिट ऐका, जो काय ठेकेदार असेल, पण मग हा पैसा गेला कुठं? पैसा गेला कुठं मला एवढं सांगा फक्त. त्यावेळेस मी नव्हतो, त्याच्यामुळे मी अहो तुम्ही नसू द्या, तुम्ही आले तिथे आम्ही हे बघा, आम्ही वैयक्तिक तुमचं काय नाव आहे? नाव काय तुमचं? पगारे. मी इथं पगारे नावाच्या माणसाशी नाही बोलतोय, मी त्या खुर्चीशी बोलतोय, लक्षात ठेवा. हा म्हणजे आम्हाला हे कारण नको. मी आता आलो, तुम्ही आता त्या मॅडमचे नातेवाईक वारले म्हणून सांगितले. अहो हा शेतकरी ना, शेतकरी ऐका, याचं शाप जर वापाव आलं ना, मड घरात झाकून ठेवतो मग पेरणी करतोय हा शेतकरी. त्यामुळे आम्ही कोणाच्या घरी कोण मेला आम्हाला ते वैयक्तिक नका, ते तर लगेच दुसरा अधिकारी चार्ज घेतो, पगार काय ते सोडत नाही. त्यामुळे आम्हाला उत्तर द्या, इथं कामं का झाले नाही? करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालाय तिथं, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. हा काय प्रकार आहे? तुम्ही सांगा काय काय किती कामं झाले, पैसे सांगा. तुम्ही काय म्हणले किती सालापासून तुम्हाला पैसे माहिती आहे? आकडा बरोबर. आता मला ऐका, मला असं सांगा तुम्ही 1993 ला 78 लाख रुपये खर्च झाली, ते कोणी घेतले? मग 9 ते 12 हे सगळं शेवटी झालेलं काम. बरं मग मला सांगा तुम्ही चार्ज घेता खर्च पुढचे टेबलचा चार्ज घेतला का? बरोबर. चार्ज घेतला फक्त टेबल खुर्ची घेतली का? फक्त ते त्या खुर्ची मुठून गेले, तुम्ही त्या खुर्चीवर एवढा चार्ज आहे का फक्त? बाकी चार्ज नाही का? सातूर मात्र उत्तर नाही चालणार. म्हणून तुम्हाला सांगतो तुमचा सक्षम अधिकार पाहिजे होता. आता ऐकून घ्या, पुढे बोलतो. मला सांगा साहेब, 4 नंबर चालीला आमची किती किशोर मंजुरी? 4 मधून 4 मधून आहे ना, 4 मधून 5 बांधण्यासाठी किती किशोर तारी आमची मंजूर? 60. बरं, तुम्ही तरी किती किशोर पाईप बसवलाय? किती एमएमचा? मला सांगा. आता मी बोलतो, माझा बाप नाही तुमचा बाप आला तर 60 पिसे त्यांच्या जातं संख्या. तसं
साहेब सांगायचं म्हणजे साहेब तुम्ही घासेल घेईल खरं सांगायचं बसेल केला विचार सांगा तुम्ही आणि मग 7 क्युसेचं पाणी बसत तुम्ही माणूस का बसू मग पाणीचा पैप काय घेतला तुम्ही सांगा तिला जर बसत ना 612 बसतं पाणी ना येणे 1200चा पैप का बसावलं मग 7 क्युसेतला गेटचं म्हणताय का तुम्ही? हो गेटचं रिवाइज करणार आहे आपण आता नवीन काम झालं गेल्या वर्षी काम झालंय साहेब ते गेल्या वर्षी काम झालं आता काय दिवस करता सांगा काय पुढं असं बोलतो पुढं असं मला सांगा ऐका मला सांगा तुम्ही 4 नंबर चालीला दुसऱ्या वाडीला 2 गेट बसवले ते आमचे दावे आहे का तुमचे दावे आहे आम्हाला एवढं आम्हाला तोय नाही यांना 2 गेट बसवले आणि आमचा पुरेपूर घेत नाही का बरं कोणी जावं इथे तहसीलदारची तुमचे कामचे दुसरीवाडी चालीला आपण 600 MMचे पाईप बसवले 1200 जाव आणि आम्हाला का आम्हाला का 900 आणि आपलं 900चा डायमीटर आहे दोघांचा डिस्चार्ज सारखाच आहे टेक्निकली जर कॅल्क्युलेट केला दोघांचा काटछेद सारखा येतो साहेब तुम्ही सर चुकीचं बोलतो नाही ऐका सांगतो कॅल्क्युलेट मी काय जरूर वाढ मी 11वी पास होईल 75ला साहेब मी जरूर नाही बोलेल हे बोलतो म्हणजे समजून घ्या हे का बोलतो तुम्हाला चरकात घातलं पाहिजे साहेब आता तुम्ही लय मजा करता अरे आम्ही जेव्हा आमची पाठ तापत तुम्ही सावलीला आराम करते तुम्हाला माहिती का तुम्हाला जो पगार मिळतो आम्ही कष्ट करतो तेव्हा तुम्हाला सावलीला पगार मिळतो साहेब तुम्हाला माहिती का आमचे लेकर बाळ आहे ना आपले लेकर 12 महिन्याची बाजावर बाय टाकून तिथे सोडले जाते तेव्हा तुम्ही सावलीला बसते तेव्हा हे चालणार नाही तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट असेल की तिथं तुम्ही तो गेट किती दिवसात बदलणार आहे मला उत्तर सांगा ते गेट आता 7% मंजुरी बनली पुढे आम्हाला 7% झाली पुढे मंजुरी तुम्हाला 70% बरोबर तुमच्या किती 7% तुमच्यावर पाणी आलं 10 घेतलं असलं पुढे मग तुम्ही 70% पाणी देऊन कसं जाणार सांगा 90 MM मधून काय करणार कधी बदलवणार तो बाई कॅनलच्या कामाच्या वेळेस त्याचं कॅनल जावं कधी वायदा नाही चालणार कामाच्या वेळेस त्याचं कोण करून घेऊ आपण कॅनलच्या मग एवढी का नाही गेलं कॅनलचं काम झालं तेव्हा तुम्हाला माहित नव्हतं का कॅनलचं काम तिथं झालेच नाही जाणार नाही मला झालं तुम्हाला दाखव तुम्ही किती पैसे काढले नाही दाखवतो तुम्हाला अजून खेळ पुढे बरं बाकी आहे तुमचं 10 कोटी 73 लाख मध्ये तुम्ही पुढे काय काय केले सगळं दाख माझ्या काय नाही तुमचंच काय बोललं का माझं बोलतो समजलं बरं एक मुद्दा आला तुमचा बरोबर मला एक सांगा का हो साहेब या लोकांवर जाहीर सांगा आता या लोकांनी जाहीर सांगा तुम्हाला जबाब घेतो या मुद्दे तुम्ही पूर पाणी कोणाच्या वाट्याचं आहे पूर पाणी जे मिळतंय ना हे कोणाचं आहे आमचं आहे का त्या लाभधारक लोकांचं सिन्नर तालुका नाही सिन्नरच्या सुद्धा पूर पाणीचं पाणी त्याच्या लाभधारक गावांना आहे का आम्हाला आहे का त्यांना आहे का पाहिला कधी पाणी पूर चालणार लाभधारक गावांना लाभधारक लाभधारक गावांचं काय लाभधारक गावांबद्दल लाभधारकांना आपण छोटी ऐकून घ्या साहेब ऐका तुम्ही त्या पाण्याचे मालक नाहीये बघायला साहेब तुम्ही पाण्याचे मालक नाही तुम्हाला माहिती का पाण्याचे मालक आम्ही आहे ना तुम्ही कोणाला विचारून त्याला पाणी सोडता कायदा सांगा इथे लोकांमध्ये शेवट म्हणण्यापेक्षा तुम्हाला त्याला मंजुरी आहे का पाणी सोडायची एवढं सांगा डोळीला फक्त आपली एक माळवाडी पोटचारी त्याला दिले त्याच्यानंतर काय झालं आपण सुरुवातीला पाणी देत होतो तेव्हा पाणी पुढलं फोडलं गेलं फोडणारे माणसं आपल्याला मिळून येत नव्हते तेव्हा आपण ते 2-3 दिवसाचं पाणी देऊन साहेब ते नंतर बोलावं तुम्ही मला एक सांगा आमचा वाटा कोणता 35% पूर पाण्यामध्ये आम्ही गावाला लाभधारक आले उत्तर द्या पूर पाण्याला पूर पाण्याचे मग तुम्ही त्या लाभधारक गावाला का पाणी सोडता उत्तर सांगायचं इथं वाटपत्र महत्वाचं आहे आता या जनतेमध्ये तुम्ही कोणाला विचारून त्याला पाणी सोडता तुम्हाला माहिती असताना सुद्धा तुम्ही कोण पाणी सोडणार त्यांना तुमच्या मालकीचं पाणी घेते तुमच्या पाण्याचं मालक आहे का दबाव कोणाचे सांगा 5 नंबर चाळीला पूर्ण पाणी दिल्यानंतर जे उरलेलं पाणी अजिबात नाही 5 नंबर म्हणण्यापेक्षा आमचे लाभधारक गावाचं सगळं पाणी द्यायची व्यवस्था असताना तुम्ही ती गावात करता 5 नंबर पाणी चाळीला पूर्ण पाणी दिलेलं असल्यानंतर उरलेलं पाणी आपण फक्त बाकीच्या बरोबर मग का बरं मग उरलं सगळं पाणी ते आमचे 60 झाल्यानंतर त्याला का दिलं नाही आमची का 60 गेली पुरी पूर्ण झालं तर 60नेच चालेल 22 तास चाललं मल्लिक साहेब सांगा तुम्ही माणसाला अहो तुम्ही फक्त नावाला हे करता इकडे पाणी बरं शेवटच्या टोकापर्यंत जे 12 दुष्काळी लाभार्थी गाव आहे शेवटच्या टोकापर्यंत पाणी गेल्यावर तुम्ही उरलेलं पाणी त्यांना द्या असं म्हणायला पाहिजे तुम्ही त्याच्या आधीच पाणी देऊन टाकी द्या हे नाही एक लक्षात ठेवा एक मिनिट ऐका आणि तुम्हाला मी सांगतो ऐका ही जनता आहे ना ही जनता मालक आहे
आणि यांच्या करातून तुम्हाला पगार मिळतोय. या पुढारी नाही, पुढारी सुद्धा आमचे नौकर आहे. या पुढाऱ्यांचं ऐकून जर तुम्ही कामात राजकारण करत असाल ना, मग तुम्हाला नाही जनता नागडे करून मारल्याशिवाय राहणार नाही. थांब रे बाबा. आता माझी विनंती तुम्हाला, तुम्ही याच्यामध्ये काय म्हणले याच्याशी आम्हाला काही घ्या नाही. हा मुद्दा तुम्ही बोलले ना, हा मुद्दा बोलले तुम्ही. अनेक छोटे तळे आहेत जे तळे मरून त्याच्या लोकप्रतिनिधीवर लाभधारक आग्रह असतात, याच्याशी तुमचा काय संबंध आहे? त्यांनी आग्रह केला म्हणून चालेल का? मला सांगा, माझी भाकरी एखाद्याने मागितली म्हणून त्या रस्त्याला कोणा घ्यायची का? मंजुरीच्या टिप्पणीतच तसं आहे. कसं तळे भरून देणे लोक मला दाखवून द्या कोणत्या टिप्पणी ते. हा पुन्हा जल नियोजन माहिती का तुम्हाला? पाण्याचं वाटपपत्र पाहिले? दाखवू तुम्हाला पाण्याचं वाटपपत्र. पावरे तिकडे गेले सगळं वर्ग इथं बापन पोरं पण सगळे नातू बितू सगळे उंची एवढी थप्पी होईल. पाण्याचं वाटपपत्र साहेब माझ्याकडे जेव्हा धरणात जनरेट झाले इथं काय पैसे खायचं काम नाही, इथं पुरावा आहे. थोडं फास्ट घ्या आणि महत्वाचे प्रश्न होते. ऐका रे तुम्ही शांत बसणार आता, तुम्ही शांत बसणार. तुम्हाला आयोग नाही बघा, थोडं शांत राहा. आपल्याला इथं काय बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. आणि हे काय आता हे आपल्या जनता दरबारात आले म्हणून तिथे गेल्यावर लगेच 353 कामात अडथळा, म्हणजे जे संरक्षणासाठी ते डाल बनवली. या वाटपपत्रामध्ये लाभधारक गावं दाखवा. हे पुढचेच आहेत नाही फक्त कोणते? हा मग त्यांना सोडून याच्यात लाभधारक दुसरे आहे का? मी काय विचारतो, पूर पाण्याच्या प्रस्तावामध्ये लाभधारक गावं आहे का ते पहा. हा कागद मग का सोडतो? यांना आम्हाला पाणी नाही देत, त्याला काय देता? तुम्ही यांना सोडून त्यांना पाणी काय देता? 5 नंबर चालीला सोडून 5 नंबर चालीची कॅपॅसिटीच्या वरतीचे पाणी उरतं. अहो साहेब आम्ही हार्वेस्टिंग करणारे माणसं आहे. 5 नंबर चालीच्या व्यतिरिक्त पाणी जे आहे ना ते स्वतःहून दुसऱ्याला देणार आहे. नाही ना, अहो मला सांगा, आमच्याकडे 2 ठिकाणी पाणी द्यायची व्यवस्था आहे साहेब. त्याला तुम्ही पिंपळ्याच्या 5 नंबर चालीला का पाणी सोडलं नाही? पिंपळ्याची चारी आपल्या अगोदर सुरू होते ना, आधी तुमच्याकडे दिलेले आहे. बरोबर ना, पण आमचाच वाटा आहे ना तो. हो ना, मग पाणी उडल्यानंतर आमचं उडतच नाही पाहिजे. तुम्ही काय देता त्याला? पिंपळ्याला दिलंच नाही अजून. का नाही? एक मिनिट आहे, हे पाणी चारीसाठी आहे का या गावांसाठी आहे? म्हणजे तुम्ही चारी भरली का मग आम्ही तुम्ही तिकडे देतो? अरे या शेतकऱ्याचं शेत भरल्यावर तिकडे पाणी द्या. आमचं मंजूर आहे, मंजूर. म्हणजे यांचं किती 12 गावांपैकी किती गावांना पाणी दिलं तुम्ही? किती गावांना पाणी दिलं? आता म्हणा किती गावांना पाणी दिलं तुम्ही 12 गावांपैकी? पुढचारी आमच्याकडे नसल्यावरती बघितलेले पुढे. अरे काय बघितली नाही? हा म्हणजे हात एकाकडे पाय एकाकडे. हा बरं ऐका शांत ऐका. भाऊसाहेब तुम्ही ते पूर पाणी कोणत्या गावाला किती पूर पाणी गेलं सिन्नर तालुक्यात 5 जातात बरोबर ना? मग आम्ही सावत्र नाही का? त्यांचं पूर पाणी वाढलं, आमचं बारा म्हणजे मला अधिकार नाही. तुम्हाला ऐकलं साहेब, ऐकून घ्या. हे जनसंधारण काम करणार आहे, पाणी देणार आहे. तुम्ही हे पहिले तुम्हाला समजतो कायदा. जनसंधारण म्हणजे साहेब तुम्ही काय जबाबदारी केली तेव्हा हे जनसंधारण यांची काय जबाबदारी? काम करायची. हे माझ्या 3 पाणी येणे का? तुमची ड्युटी काय? तुमचं काम काय? पाणी कुठं पोहोचतं ही जबाबदारी नाही तुमची. तुम्ही का भाऊ नाही? ते तर सिन्नर तालुक्यात दपाटा असल्यामुळे तिकडे जाताना आमचा मागणार तिकडे झोपून घेतो म्हणून त्याचा फायदा तुम्ही घेताय का? तुमचा साहेब, तुमचा कोकडे साहेब चालू येतो त्याला तुम्ही त्याच्या चाऱ्या पाहत आणि आमची पाहत नाही. काय सावत्र का असेल का पाहत नाही? पाहणार का नाही? उद्यापासून तर सांगायचं त्यांच्यामध्ये जागा म्हणून तुम्हाला सांगतो. हे बघा साहेब, यापुढे तुम्ही कुठल्याही पुढाऱ्याचं ऐकायचं नाही. सगळ्यात पहिलं जनतेला पाणी गेलं पाहिजे. ही जनता मालक आहे. राहिलं थोडं आता. बरं मला सांगा साहेब, आता आम्हाला तुम्ही काय लिहून देणार? आम्ही म्हणतो तसं लिहून दिलं पाहिजे. आता तसं ऐकू का? आम्ही पूर पाणी पूर्ण लाभधारक देणारा पूर पाण्याला देऊ असं कॅनल चालू झालं पहिलं आमचं चालू जाईल. याच्यावर तुमचं काय मत आहे? येणार का तुम्ही? अगदी बरोबर आहे, तसंच करू. लिहून दिलं पाहिजे. लिहून दे ती गावला पहिलं पाणी. ऐका अरे जलसंपदा संपायचं आता. जलसंपदाचं ऐका आता असा कायदा आपल्या बाजून आहे.
2005चा कायदा जायकवाडीला झाला आहे. आपलं पाणी 77चं मंजुरी, आपण त्याचे पहिले बाप आहे. आता तिला दुसरं लग्न करता येणार नाही. आम्ही मालक आहे आता. तर 2005चा कायदा संबंध येणार, तुम्ही तसं येणार नको. किती आता मला सांगा तुम्ही साहेब. आता बंद माईक चालू. आता हॅलो हॅलो बरं ऐका हॅलो. आता आपण संपून घेऊ. आता यांना वेळ नाही. जलसंधारण काही ऐकून घ्या. हॅलो हॅलो साहेब ऐकून घ्या. तुम्ही आता आम्हाला लिहून दिलं पाहिजे तुमच्या पेपर हेडवर. काय लिहून दिलं पाहिजे की ज्या वेळेस काय गेटच्या बाहेर म्हणजे भोजापूरच्या जो तुमचा बोगदा आहे, बोगद्याच्या बाहेर पाणी निघाल्यानंतर जर 100 क्रिस्टनला सोडलं तर 25 आम्हाला दिलं पाहिजे. 200ला सोडलं तर 70 आम्हाला दिलं पाहिजे. पहिलं सुटल्यानंतर पहिलं आम्हाला दुसऱ्या गावात जाता नाही. तुम्हाला लिहून द्यावं लागेल. मान्य का तुम्हाला? किती दिवसात लिहून देणार? ऐका तुम्हाला सांग का, मी तुमचा माल उधार विकणार नाही. तुम्ही काही काळजी नाही करू. तुमचा माल मी रोखूनच विकणार, उधार नाही. आता हे काय लिहून द्यायचं साहेब तुमच्या की 35% बोगद्याच्या बाहेर निघाल्यानंतर जेव्हा याचे कंप्लीट निघेल असणार, बोगद्याच्या बाहेर निघाल्यानंतर 100 क्युसेक पाणी सोडून 35 आमच्या वाट्याचं ते आमच्या पूर दुष्काळी भागाचं. आणि दुसरी गोष्ट लिहून द्यावं लागेल की या पाण्याचं नियंत्रण आम्ही करू. लिहून द्यावं लागेल बरोबर. दुसरी गोष्ट अशी की आमचे माणसं पाणी राखायला येणार नाही. आम्ही फक्त पाणी मोजून घेऊ बरोबर. हा आता पाणी राखायला तुम्ही पोलीस बंदोबस्त घ्या नाही तर तुम्ही कोणी माणसं आम्हाला माहिती. या किती 4 मध्ये आपण याच्याकडून लिहून घ्यायचे बरोबर. दुसरी गोष्ट अशी ऐका. आता बोलायला वेळ नाही. त्यांना ठेवा साहेब. असं करा साहेब. ऐका का तुम्ही जे हे बोललं ना हे बरोबर नाही. 215 क्युसेकचा कॅनल तुमचा झालाय समजलं साहेब. तुमचे स्वतंत्र बोलतो मी. 215 क्युसेकचा कॅनल आमचा झालाय आणि 215 क्युसेकचे पाणी तयार झालंय. आणि आता जर नसेल झालं तर पैसे कोणा खाली द्यायचा ताबा तुम्हाला लावावा लागेल. बोला काय माझं तुमचं? 215 क्युसेकचे पैसे जर 15 कॅनल नाही झालं ते पैसे कोणी खाली सांगितलं जावं लागेल ताबा. ठीक आहे चालेल. हे बघा म्हणजे तुम्ही सांगितलंय तुमचं किती झालंय याचा 215 आता करावं लागेल म्हटले आणि झालेलं आहे खर्चही झालाय. माहितीच्या अधिकारात पेपर आहे. निम्मे अर्धे काम झाले थोडे बाकी. बरं अर्धे कामं का नाही झाले? काय झाले? पैसे सगळे खर्च झाले. काम कमी झालं त्याची हा चौकशी करा. आणि हे बघा दोषींना शिक्षा झाली पाहिजे. मग तो खाणारा कुणी असो त्याला शिक्षा झाली पाहिजे. तोही तुरुंगात गेला पाहिजे. ठीक आहे. देणार का? लिहून देणार का? लिहून देणार देता लिहून देता बघा साहेब. लिहून देणार का? हो लिहून देत. तुम्ही म्हणशाल की माझ्या अधिकारी करतात तुम्हाला लिहून द्यावं लागेल. हा लिहून देता येते. लिहून देताय जलसंधारण नंबर घ्या. आता ऐकून घ्या. तुम्ही लगेच लेटर तयार करा जलसंधारण साहेब. तुम्ही लगेच लेटर तयार करा बरं का. हा तसं हे आंदोलन थांबणार नाही. तुम्ही लगेच लेटर तयार करा. साहेब यांनी आता लिहून नाही दिलं तर लगेच 10 दिवसात अहो त्यांचे बाप इथे बसेल ते आता का लिहून देणार नाही? जलसंधारणचं आता कोणाच्या हातात होतं? ते जो टाचन केलं आपलं ते भारत माता की वंदे जय जवान. आता आहे ना आता जलसंधारण पाणी देणारा भाग संपला. आता आपलं जे आपलं 77 पासून पाणी रखडलंय ना काम हे डिपार्टमेंट आहे. मग काय 5 तास घालायला केवढा वेळ घाला पाहिजे? पहिला प्रश्न असा आहे हे किती वर्षाचा 9 किलोमीटर आहे बरोबर ना? बरोबर आहे. हायलाइट केलेले कुठे ते जलसंधारणचे जलसंपदाचे
आहे नाही सबूत तुमच्या मुद्द्याला. साहेब हा कागद तुम्हाला मान्य आहे? हा कागद तुम्हाला मान्य आहे? बरोबर आहे ना? बरोबर ना? बरोबर. चारी हो 47 मधून 47 गेले 46 मधून. बरोबर आहे. बरोबर. हो, साहेब ओपन चारी आहे नकाशात. बरोबर आहे. बरोबर. हो, हो. मग आता या लोकांना सांगायचंय, तुम्ही त्या ठिकाणी बंदिस्त पाईपलाईनची जी मंजुरी केली एस्टिमेटना ते कोणाच्या परवानगी पाहिजे दिली त्याचं मला उत्तर पाहिजे लिखित. तुम्हाला कोणाचा आदेश आहे? परिस्थिती अशी आहे साहेब, तुम्ही मोठे माणसं कार्यकारी अभियंता तरी काय हरकत नाही, न्यायापुढे सगळे सारखे असतात. माझी विनंती तुम्हाला, आता तुम्हाला या ठिकाणी एस्टिमेटचं आम्हाला काही माहिती नाही. एस्टिमेट बनवणारा काही कोणी एखादं कलेक्टर किंवा एखादं देऊ नये, माणूसच चुकीचं बनवलं ते. या ठिकाणी ओपन कॅनल तुम्ही किती दिवसात चालू करणार? पॉइंटवर बोलायचं, कोणाला विचारायचं नाही. आपण बरं का माहिती द्या तिकडे, माहिती किती वस्ती जवळ? चोरी गेलेला चारी चोरी गेलेला चारी माहिती द्या ना त्यांच्याकडे, माहिती द्या त्यांच्याकडे. सोनोशी तो बंद करा तो. वस्तीला आपल्या एस्टिमेटला बंदिस्त पाईप धरलेला आहे. तथापि सगळ्यात आता धरला त्यावेळेस मंजुरी झाली, त्याच्यानुसार निविदा निघाली आहे. ठीक आहे ना? पण आता आपण काय करू, सगळ्यांची मागणी आहे त्याच्यानुसार आपण तिथं आपण ते ओपन साठी आपण प्रस्ताव करून घेऊ ना आपण. ऐका यांना काय उत्तर दिलं आपण काय तसं यांना रोख व्यवहार करायच्या उदाहरण. बरोबर आहे. कॅनलचं ते ओपन चालीचं काम किती दिवसात चालू करायला सांगा. सध्या बी नाही, मग नाही ऐका नाही. हा बरोबर. निविदेमध्ये बंदिस्त पाईप धरलेला होता त्यावेळेस, त्याच्यानुसारच आपण टेंडर काढलेला आहे. बरोबर. आता हे वरच्या लेवलला मंजूर झालेला आहे. आम्ही लगेच आजच प्रस्ताव देतो किंवा आपल्याला ओपन चारी करायची म्हणून. आणि तिथे जे 2-3 शेतकरी असतील ज्यांच्या शेतातून जाणार आहे त्यांचे पण आपण हे करू, त्यांच्याकडून चर्चा करून त्यांच्यासोबत आता तुम्हाला जर हे करायचं असेल तर पहिली तुम्हाला ती चारी ओपन असताना तुम्ही पाईपलाईन कोणत्या परवानगी केली त्याची लिखी द्यावं लागेल. आहे का लिखी? आता ते परमिशनच आहे ना त्याची. म्हणजे नाही तिकडे साहेब तुम्हाला सांगू का, बरोबर तुम्हाला तुम्ही जलसंधारणाचे माणसं आहे, हो तुम्हाला त्याच्यात हासाची गरज काय अधिकार नाही. तुम्ही कोण ओपन चाली पाईपलाईन बंद करणार आहे? मला उत्तर सांगा. तुम्ही कोण? तुम्हाला जलसंपादनाने केलं तसं काम का केलं नाही? उत्तर सांगा. बाकी नाही माहिती मला. जलसंपादनाला जे तुम्हाला दिली नाही सर का, त्याप्रमाणे तुम्ही काम काय केलं नाही सांगा. आम्हाला माहिती नाही दुसरं तुमच्या कोणते वरिष्ठ अधिकारी आम्हाला. आणि जिथं ओपन चारी होती तिथं तुम्ही बंदिस्त चारी केली. आता नाही करायची ठरवली, आता परत ओपन करायची. मग हे का बरं केलं? वावरातून जाता तोच मोठा साहेब आहे. नाही सांगा ना. नाही आपण त्यांचे अधिग्रहण आधी झालेली आहे ना. प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे, दुसरा कोणी शेतकरी नाहीये दादा. आणि ऐका, तुम्ही हे सगळं फक्त तुमचा अधिकारी, हा त्याचा तिथं त्याची जागा आहे. म्हणजे एक अधिकारासाठी तुम्ही एवढ्या शेतकऱ्यांचं मरण करता? नाही मग इथे चारी असताना नंतर हे कुठून आलं? पाईपलाईन सांगा का मंजूर केली तुम्ही? ते तिथं का केलं? फक्त तुमच्या म्हणजे बरं. मग इतर वेळेस माझ्या शेतकऱ्याच्या शेतातून जेव्हा तुम्ही चाऱ्या नेत्या तेव्हा तुम्हाला वाटत नाही का शेतकऱ्याचं नुकसान होतंय? मग तिथं तुमच्या अधिकाऱ्याची जमीन आहे म्हणून तुम्ही लगेच तिथं बंदिस्त चारी का बरं? त्यांच्या बापाची जमीन आहे, नाही करून घेऊ नाही. अहो पण हे का केलं? हे केलं का? म्हणजे हे अधिकारी या देशाचे मालक झाले. अधिकाऱ्याच्या पत्रानुसार बरं कोणी दिलं? हे का केलं तुम्ही? ऑफिस कडून परमिशन. बरं हा अधिकारी कोण आहे? ज्याची जमीन आहे त्याचं नाव काय? हरिभाऊ गीते. बरं याने याच्या पदाचा शासनात असल्याचा गैरवापर नाही झालाय का? त्यावेळेस गीते साहेब नव्हते तिथं. म्हणजे बरं कुठून तरी फोन केला असेल तर आता मी चर्चा केली. हे ना भाऊ
मिळून मग वाटून खाऊ नाही असंच आहे ना ते गैरवापर केलेला आहे पूर्ण. साहेब. हे बघा अहो सगळीकडे चाललंय एकमेकात सहाय्य करू अवघे हो श्रीमंत. हा व आता मुळात आम्हाला इथं घुसावं लागेल. त्यांना ती जमीन घेतली कशी, पैसा आला कुठून, नोकरीवर लागताना यांना किती संपत्ती होती, आता कुठं आली, हे सगळं कळावं लागलं आम्हाला. अहो आता तुमच्या खिशात 1.5 लाखाचा मोबाईल आहे, तुमच्या खिशात 1.5 लाखाचा मोबाईल आहे. इथे कोणत्या शेतकऱ्याला आहे 1.5 लाखाचा मोबाईल आहे का? त्याला फोन करा, हरिभाऊ की त्याला फोन करा. हा जनता दरबार आहे, उत्तर द्यायचं. त्यांना मी बोललोय की आपल्याला ओपनचारी करायची म्हणून याची मान्यता आहे. त्याची काय तेवढ्या एक कामामुळे नाही पण एक मिनिट तुम्ही म्हणता त्याची मान्यता आहे. पाणी अडलेलं एक आहे. मिनिट हा हरिभाऊ किती आहे कोण, या देशाचा मालक आहे का? नाही नाही अहो पण इथं गरज काय द्या, एका अधिकाऱ्याला विचारायचं का? एक मिनिट थांबा, खाली बसा. एक अधिकाऱ्याला विचारायचं साहेब. एक मिनिट मी ऐका 2 मिनिटं सर्व शांत बसा. मी सांगतो, मी त्या अधिकाऱ्याला भेटायला गेलो, त्यांना निवेदन दिलं. त्यांनी काय सांगितलं माहिती का, ते शेतकरी सर्व पागल आहे आणि आंदोलन झाल्या, चुकीच्या मागण्या जर त्या त्यांनी मागण्या केल्या, उद्या पोलीस प्रशासन आलं, एकेकाला तुरुंगात घालून जामीन कसं मिळतो तेच पाहतो. ही धमकी त्यांची म्हणजे एवढा माज अधिकाऱ्यांना कसा आलाय साहेब? तुम्ही पाठराखण करताय अशा नालायक अधिकाऱ्यांची. अजिबात करू नका साहेब. नाही करत. साहेब 6 महिन्यापूर्वी सन्मान एक मिनिट फक्त 6 महिन्यापूर्वी किसन दादा शेतकरी इथे 10-12 शेतकरी आणि तेव्हाचे तत्कालीन खासदार लोखंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नाशिकला तिकडे गेलो होतो. तेव्हा पण याच अधिकाऱ्याने तिथे घोळ घातला, नाही तर आज आपल्याला 100% पाणी आलं असतं. साहेब तुम्ही सांगा उद्या चालू करणार का काम? ते उद्या चालू झालं पाहिजे काम. उद्या काम सुरू करा. बरं एक मिनिट थांबा त्यांचं ऐकून घ्या. एक मिनिट 8-15 दिवसाचा वेळ लागेल. मी नाही पण हे इस्टिमेट कसं मंजूर झालं, कोणी मंजूर केलं? बरं 11 वाजता आखे सगळीकडे ओपन चारी, त्या अधिकाऱ्याच्या शेताजवळ का बरं बंदिस्त चारी? तो जावाई आहे का, शासनाचा जावाई आहे का? देतो आम्ही देतो. मी उद्याच प्रस्ताव पाठवतो नाशिकला. काही प्रश्न नाही. मंजूर काम आहे, त्याच्यामध्ये आम्ही 8 दिवसात मंजुरी घेतो. प्रोसेस आहे, प्रोसेस काही शब्द घ्या असा फक्त साहेबांनी शब्द दिलाय, तुम्ही लेखी लिहून द्या. बघा 8 दिवसामध्ये मंजुरी घेऊन तुम्ही करणारे असं आम्हाला लेखी स्वरूपात आता द्यायला. माझी विनंती तुम्हाला फक्त एकच काय का साहेब खोटं करायला परवानगी लागली ना? नाही खोटं करायला परवानगी नाही लागली ना तुम्हाला? आता खरं करायला परवानगी लागेल ना? उत्तर द्या. खोटं करायला परवानगी नको आणि खरं बरोबर करायला परवानगी आता देण्यात ठेवा. आता ऐकून घ्या, तुम्हाला 8 दिवसात काम चालू करता येईल का? सवलत देतो. त्या अधिकारी बिधिकारी तुम्ही पाहायचे. 8 दिवसात काम चालू करता. एक मिनिट ऐका आपण हे बघा ऐका इथं एक मिनिट इथं आता त्यांनी ते सगळी त्यांची झालेली चूक मान्य केली सगळ्यांसमोर आणि आता ते आपल्याला लेखी देत आहे आणि 8 दिवसामध्ये तिथं ओपन चारीचं काम सुरू करणार आहे असं आम्हाला लेखी द्या आणि आपण आंदोलन थांबवू. ठीक आहे तुम्ही आता आम्हाला लेखी पत्र द्या आणि आपण हे आंदोलन आता इथे थांबवू. सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती, अधिकाऱ्यांनी आपल्या प्रश्नांना जी काही उत्तरं दिलेली आहे, आपल्या मागण्या 8 दिवसात पूर्ण करण्याची लेखी हमी दिलेली आहे. 8
8 दिवसात जर आणि जर नाही केलं तर त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही जनसंपादा नाशिकला 9 तारखेला ते पण. या संगमनेरचे सगळे वस्त्या बंद करण्यासाठी आपण सर्व शेतकरी तालुक्यातले एकजुटीने सामील होऊ. शेतकरी एकजुटीचा सर्वांचा आभार. धन्यवाद. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय जवान, जय जवान. शेतकऱ्यांचा पाठिंबा राहील काय सांगा काय पाठिंबा. आणि ऐका, हे जोपर्यंत या तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी जात नाही तोपर्यंत भूमिपुत्र फाउंडेशन आणि मी सदैव तुमच्या बरोबर आहे. भूमिपुत्र फाउंडेशन